आवडला आवडला. आवाज जास्त आवडला. आजकाल कसं आहे, जवळून गाडी गेली तू कोणतरी आवाज येत नाही. आता तुम्ही एकच राहते. हॅलो गाईज, hello guys, what's up and welcome back to my channel. I hope you guys are doing absolutely fine. कालची जी राईड झाली ना, एक नंबर राईड झाली. काय आलंय हे, जमीन प्लेन करायची मशीन आहे. सकाळ सकाळ गाडीला वॉश केलं, कारण मॉर्निंगला काल राईडला जात होता नाही ना, काय माहिती कावळ्यांनी काय ना, कबुतरांनी आहे ना इथं डायरेक्ट पॉटी केली. तर ठीक आहे, केलं साफ, वॉश केली गाडी. वॉर्मअप सकाळी केली होती पण परत फुल झाली आहे. होऊन दे वॉर्मअप. बाय द वे गाईज, इंस्टाग्रामवरती आहे ना फोटो जर बघितले असतील ना, तर रातमध्ये गाडी लय भारी दिसते. ऊन जास्त आले, 12:30 पावणे 1 वाजत आले. आपण चाललोय बँकेमध्ये जे पेंडिंग काम राहिलं होतं परवा दिवशी शनिवारी, ते कंप्लीट करायला. हो जा वॉर्मअप बेटा. हो गई हो गई हो गई. फोन आला, अरुणचाच असणार आहे. अरुणचा ॲक्च्युली चार्जर माझ्याकडे आहे ना, तर त्याला चार्जर पण द्यायला चाललंय आणि गाडी पण दाखवायला चाललंय. काय म्हणतोय? कशी आहे? हा, तुला त्याच दिवशी दाखवायची होती पण त्या दिवशी फुल घाईमध्ये होतो मी. नाही आधीपासून नाही, 1-1.5 महिना झाला. चल राऊंड मारून आणतो. नाही चल बँकेत जाऊन यायचंय, युनियन. बस चल, त्याला काय होतंय. काल राईडला गेलो होतो ना, माझ्यासोबत एक Z800 आणि 900 होती. फुल पळवते ते 130च्या आसपास आणि मी चाललोय 90-100 ला. काय लय जास्त गरम व्हायला लागले काय. बापरे काय गरम आहे. त्याच्यात अजून हिची हीट चालू नाही झाली. 57% आहे फक्त टेम्परेचर. सकाळी एनर्जी नव्हती नाही का, फुल डाऊन डाऊन फील करत होतो. झोप प्रॉपर झाली नव्हती आणि राईडला जायच्या आदल्या दिवशी पण मी झोपलो नव्हतं. कालचा हा ओरिजिनल आहे. अरे बँक का बंद आहे राव. चालू आहे का बहुतेक. अवघड आहे. कावासाकी Z800. काल राईडला सकाळ सकाळ निघालो, ते आपलं संगमवाडीचं ते अलीकडचं चौक आहे का साप्रस, त्याच्या तिथं डायरेक्ट कावळ्यांनी हागून दिलं. हागला असला डेंजर हागला ना, लय घाण झालत. इथं बघ, इथं अजून निशाण आहे. धुतली आहे तरी सुद्धा दिसते. नाही काय विषय नाही. हा ऍक्च्युली आहे ना कंपनीचा नाही आहे पण ओरिजिनल आहे. हा, तर त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहेत. आणि तसं पण ज्या टायमिंगला आपण तिला जास्त रेव करतो ना, तेव्हाच तिचा लाऊड येतो आवाज, नाहीतर नॉर्मल शांत राहते. हा, जेवढं जास्त हे करेल तेवढं जास्त येते आवाज. बघू दे त्याला गाडी. आपण पासबुक अपडेट करूया. पासबुक अपडेट करायचं मॅडम.
मशीन वो बुक खत्म हो गया है। हाँ, विश्रांतवाड़ी उधर से ही मिलेगा, अदर ब्रांच से नहीं मिलता। विश्रांतवाडी मध्ये पण नाहीये, कोरेगाव पार्क मध्ये काय करायचं आता। अरुण ते बोलतात की त्यांची जी बेसिक ब्रांच आहे ना, म्हणजे अकाउंट वाली, त्या ब्रांच मधूनच तुम्हाला पासबुक भेटेल, कारण लास्ट पेज राहिलंय फक्त एकच। केपीच आहे। काय करायचं, जायचं 10-15 मिनिटात जाऊन येऊ आपण। अरे काय तर असू दे ना, गरमी होती तशी बी। चल जाऊ। मला वाटलेलंच तिकडच जायला लागल, पण इथं आल्यावर कन्फर्म झालं। फिर आज काय फरक नाही पडत। फक्त ऑफिस मध्ये कुणाला सांगू नको काहीच, मी कुणाला काय सांगितलेलं नाहीये। काय जात आहे ना, छोट्याशा कामासाठी ना केपीला जायला लागणार आहे। चलो ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, जाऊन तर येऊ, तेवढंच काम पण होईल, तेवढीच राईड पण होईल, ब्लॉग पण बनेल। पुढे गेलो भेटूया। ह्याचा जागेवर पडलाय काय? हा पोरं भारी वागतात। त्याला एवढं उन्हाचं जायला लागेल असं वाटलं नव्हतं। 14 लेफ्ट साइडला सिग्नल नाही नाही कारपेक्षा। अरे घरचे सगळे म्हणत होते कार घ्यायची कार घ्यायची, मी म्हंटल नाही। मी डायरेक्ट सरप्राईज दिले, घरच्यांना माहिती नव्हतं मी गाडी घ्यायला चाललोय। ही थार पण भारी वाटते ना, ओपन वाली आहे, फक्त वरचं छत काढायचं, विषय संपला। गाइस केपीला पोहोचले आपण यार। हा ब्रिज आपला लय जुना ब्रिज आहे। बन गार्डन ब्रिज जाते, काय करतोय हॉर्न बिन तर ते। चला ऑलमोस्ट आपण बँकेमध्ये पोहोचलोय आता। बँकेचं तेवढं एक काम झालं ना, बरं होईल, डोक्याचं टेन्शन जाईल। जीटी काय? अच्छा ते काय नाहीये। हा का बरं? अच्छा कुठे गेला? भेटत नाही, ते टाक ना, पूर्ण नाव टाक की। हा येतोय का, जाऊन येऊ। चलो गाइस बँकेचं काम करूया आधी आणि त्याच्यानंतर भेटूया। तिला आहे ना सध्या टेम्पररी केलंय मी, प्रॉपर मला करायचंय।
चालते मस्त. हा सगळा खेळ आवाजाचाच आहे. माझं ऑफिस इथं होतं काहीच पहिले. अरे कसला दाबतोय ह्यो, इकडे येईना तिकडे बी जाईना झालंय. म्हटलं तिकडनं मोकळा रस्ता सोडलाय इकडे घालतोय. सरळ जायचं. काय जेल रोड पाशी आलो आता आपण. जेल जेल दाखवू का तुम्हाला? एवढा वेळा या रोडने आलोय पण जेल नाही दाखवलं ना. दाखवतो 1 मिनिटात. बॅटरी आहे जी अर्धा 50% चार्ज होती तेव्हाच निघलोय. छोटच काम होतं म्हणून जास्त चार्ज नाही केली. बघा काय जे आपलं जेल आहे त्या रोड्याचं. एकशे 10 ला नेली आतापर्यंत फक्त. 110 120च. अरे जास्त पळवायची हिंमत नाही होत हिला. हा पहिलेच फाटली. अरे नाही होत, डेंजर आहे. माझ्या सोबत जे 2 रायडर होते ना काल, फार 130 140 ला पळवत होते आणि मी 90 100. इंडिकेटर दर वेळेस लावून विसरून जातो राव मी. लक्षातच येत नाही बंद करायचं. चटके बसायला लागले रे. गाईज लोणावळ्याचं ना व्हिडिओ अजून अपडेट करायचं. अपडेटच म्हणतो, एडिट करायचंय. एडिट केल्यानंतर अपलोड करायचंय. आज तर काही व्हिडिओ जाणार नाहीये. आज शांत शांत आहे. काल राईड केली ना मॉर्निंग, आवाजाचा एवढा कानामध्ये आहे ना, गुंजत होता ना. असं घरी आल्यानंतर पण असं वाटत होतं कानात आवाज चालू आहे का काय.
काल जी राईड मारून आलो ना लोणावळा, मेडिटेशन आहे मेडिटेशन. हिचा आवाज ऐकलाय ना कंटिन्यू, मेडिटेशन वाटतं. लय भारी फील होत. प्लॅनिंग केल्याशिवाय काहीच करत नाही त्याच्यामुळं. हा मग लय धिंगाणा करून ठेवला होता मी. मला पण अजून विश्वास कधी कधी बसत नाही, नाही का, की खरं घेतलीये म्हणून. मी चार्जर तुला आहे ना परवा दिवशीच देणार होतो. चार्जर म्हटलं परवाच देणार होतो तुला. हा बरं झालं तू बाबा हाय जवळ राहिलं म्हणून, नाहीतर झाले असते चार्जरचे वांदे. आणला आणला. काल नाही गेलो, म्हणजे मामानी येरवड्यामध्ये आणून ठेवलं त्याच्या घरी, मग तिथून घेऊन आलो मी. 15चं रजिस्ट्रेशन असतं म्हणाय गेलं तर, पण आपल्या वापरण्यावर आहे ना कशी आपण वापरतोय. रजिस्ट्रेशन काय रिन्यू करता येईल ना. मी राईडला जायच्या अगोदर जी तयारी करायची ना, बेसिक रॅप वगैरे, ते म्हणून हे सगळं केलं. आणि कलर पण आज मॅचिंग घालून आलोय तू गाडी सोबत. भारी वाटते ना, लय बल्की वाटते आणि मी लय छोटा वाटतोय ना. बस बरं तू. जम्बो आहे जम्बो. किट वगैरे सगळं घालून चांगलं दिसतं. काय हा किट हे काय कालचं बघ की राईडला गेलो होतो ते बघितलंय का? इंस्टावर पण बघितलं. इंस्टाला नाही अजून फोटो टाकले प्रॉपर. त्याच्यावर पण तू टाकलेत ना ब्लॉग, ते कुठं तरी थांबले असं गाडीवर कपडे इकडे घालून, ते पूर्ण जॅकेट ब्लॅक कलर जॅकेट. हा 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 टाकले टाकले टाकले. अरे एवढ्या गोष्टी टाकतोय मी, अपलोड करतोय डेली, माझ्या लक्षात नाही राहत काय काय टाकतोय काय नाही. पण लय भारी दिसते रे सेक्सी. तरी खालचं रॅप करायचं राहिलंय माहिती, ते माझ्या लक्षातच नाही आलं, निघून गेलं डोक्यातनच. त्या लाईनिंग लावलेत ना, त्या मॅच करतात ना गाडीला. पण त्याच्या मागे एक स्टोरी आहे, काय तुला आता नाही सांगत कॅमेरा. थँक्यू सो मच. हा ना यार, आवडली आवडली. आवडला आवाज जास्त आवडला. आजकाल कसं आहे, जवळून गाडी गेली तू कोणतरी आवाज येत नाही, आणि तुम्ही एकच राहते.